तुलसीहार गया काज विदामर तुलसीहार गया काज विदामर
पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडे बहुत सुकृताची जोडे सुकृताची जोडी जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे आवडी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा ओ विठ्ठली आवडे विठ्ठली आवडे हरी तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा हो बरवा तो माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर देवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा ओ बापर कुमारे वर
ऐसा जाचा अनुभव ऐसा जाचा अनुभव ऐसा अनुभव विश्वदेव सत्यद्वे विश्वदेव सत्यद्वे विश्वदेव सत्यद्वे विश्वदेव सत्यद्वे विश्वदेव सत्यद्वे विश्वदेव सत्यद्वे ऐसा जाचा अनुभव ऐसा जाचा ऐसा जाचा अनुभव ऐसा जाचा अनुभव विश्वदेव सत्यद्वे विश्वदेव सत्यद्वे विश्वदेव सत्यद्वे विश्वदेव सत्यद्वे विश्वदेव सत्यद्वे विश्वदेव सत्यद्वे देवतया जवळी असे देवदया जवळी असे देवतया जवळी असे देवदया जवळी असे पापनासे दर्शने पापनासे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने काम क्रोधा नाही चाली काम क्रोधा नाही चाली काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता 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 दया जवळी असे देवदया जवळी असे देवतया जवळी असे देवदया जवळी असे पापनासे दर्शने पापनासे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने तुका म्हणे वेदा वेद तुका म्हणे वेदा वेद तुका म्हणे वेदा वेद गेला वाद खंडोनी 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 तुका म्हणे वेदा वेद तुका म्हणे वेदा वेद तुका म्हणे वेदा वेद तुका म्हणे वेदा वेद गेला वाद खंडोनी 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 देवतया जवळी असे देवदया जवळी असे देवतया जवळी असे देवदया जवळी असे पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने ऐसा जाचा अनुभव ऐसा जाचा अनुभव
आ
विठ्ठला ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने कामक्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवळी असे पापनासी दर्शने तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनासी दर्शने पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा दास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो मशाला गलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावर करावा भेरो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावर करावा भेरो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा ज्ञानांचे विधाय भक्ती
विलोकितो येन समाधी राज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तमात्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे जयांचे आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वतागवे जीवेसी वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुके मने रसभूती वळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खून हदा चढे संपूर्ण तत्व भेदे श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोने ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासे ते नमस्कार आता विठ्ठल ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासी दर्शने अकारण करुणा वरुणालय भक्तवत्सल श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या अखंड असीम अहेतुकी कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान सद्गुरू श्री ज्ञानोबाराय पंढरीरायाचे प्रेम भंडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबराय आणि सकल संत मांदियाळी यांच्या परम कृपेने आशीर्वादाने दरवर्षी चाललेला हा नामचिंतनाचा असणारा उत्सव आहे. गोड असा श्री तुकोबरायांचा चार चरणाचा साधू पुरुषाची अनुभूती सांगणारा अभंग आहे. परम नामधारक महावैष्णव असणारे गुरुवर्य श्री विनायक महाराज गोसावी यांच्या कृपाशीर्वादाने तसेच आमच्या आळंदी क्षेत्रातील वैभव असणारे गुरुवर्य मधुकर महाराज शिंदे यांच्या पावन उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ प्रेरणेने चाललेला हा भगवत चिंतनाचा नामचिंतनाचा उत्सव आहे. उत्सवाचं 12वं वर्ष आहे. तपपूर्ती सोहळा आहे. भगवान परमात्म्याने 12 वर्ष आपल्याकडून अशी सेवा करून घेतली. 12 वर्षाचं एक तप होत असतं. तपे विन दैव दिदल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे. म्हणजे ज्या नियमामध्ये एखादा पारमार्थिक नियम असेल त्या पारमार्थिक नियमामध्ये सातत्य निर्माण झालं त्याचं एक अपूर्व निर्माण होतं त्याला तप म्हणतात. विठ्ठल कोणताही नियम असो तो पारमार्थिक साधनेतला नियम आहे. त्यामध्ये सातत्य निर्माण झालं. सातत्यानं त्यामध्ये एक अपूर्व एक आध्यात्मिक तेज निर्माण होतं. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये तप म्हटलं जातं. असं भगवत सेवेचं तप 12 वर्ष परमात्म्याने आपल्याकडून सेवा करून घेतली. भगवंताच्या चरणी अशीच आपण प्रार्थना करू घ्यावी माझ्या हाते सेवा ह्याची देवा विनवणी अशीच आमच्याकडून तुम्ही काय करून घ्या सेवा करून घ्या. तपाचा किती मोठा महिमा आहे. एक उदाहरण सांगतो. प्रातस्मरणीय श्री संत तुलसीदास प्रभूंचं उदाहरण आहे. साधक अवस्थेमध्ये ते साधन करीत असताना बाहेर दिशेला गेल्यानंतर जे शौचाचं पाणी उरायचं ते पाणी एका झाडाला टाकायचे. ते 12 वर्ष टाकलं. आता हा काय पारमार्थिक नियम नाही. आता मनुष्य बाहेर दिशेला गेल्यानंतर ते उरलेलं पाणी कुठेतरी टाकतच असतो. म्हणून संत शिरोमणी श्री तुळशीदास प्रभू ते पाणी जे आहे एका झाडाला टाकायचे. 12 वर्ष त्या झाडाला पाणी टाकल्यामुळं प्रकार असा घडला गेला त्या झाडावर एक पिशाच्य होतं आणि ते पिशाच्य त्या 12 वर्षाच्या पाण्यामुळं प्रसन्न झालं. आता वास्तविक पाहता पिशाची योनीला शुद्ध पाणी घेण्याचा अधिकार नाही. असं जे अशुद्ध जल आहे ते अशुद्ध जलच पिशाची योनी काय करत असते ग्रहण करत असते आणि ते अशुद्ध जल त्या पिशाच्याला नाम भूताला प्राप्त झालं. ते प्रेत प्रसन्न झालं. विठ्ठल तुळशीदास प्रभू म्हणतात मी भजन केलं राम प्रभूचं दर्शन व्हावं म्हणून भूतच प्रसन्न झालं म्हटले. आता अवघडच झालं. आणि मग राम नामाचा उच्चार केला. श्रीराम जय राम जय जय राम. राम नामाचा उच्चार केल्यावर ते पिशाच भूत पाठीमागं सरकू लागलं. राम म्हणे तया नये जवळी भूत किंवा हरी उच्चारण मंत्र हा अगाध पळे भूत बाधा. भूत मागं सरकलं आणि मग त्या भूतानी सांगितलं प्रेतानी सांगितलं म्हटले भगवान तुम्ही माझी सेवा केली म्हटले. 12 वर्ष मला तुम्ही जल समर्पित केलंय. काय इच्छा आहे ते मागा म्हटले. तो तुळशीदास प्रभू म्हटले ठीक आहे आता आम्ही वारकरी आहे म्हणे. आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपळ्या धन. आमच्या वारकऱ्याचं धन फक्त पांडुरंग परमात्माचा एक धरीला चित्ते आम्ही रुक्माईचा पती. आम्हाला काय पाहिजे. आमचं आराध्य दैवत भगवान सीतारामजीचं आम्हाला दर्शन करून द्या. राम प्रभूचं नाव काढल्याबरोबर तो मागं सरकला. म्हटले प्रभूचं दर्शन करून देण्याची क्षमता माझ्यामध्ये नाही पण श्री सीतारामजींचे अनन्य सेवक असणारे श्री हनुमानजी महाराज त्यांची नक्की भेट करून देतो. विठ्ठल सांगितलं तुम्ही ज्या गावामध्ये रामकथा करताय ज्या गावात रामकथा करताय त्या ठिकाणी सर्वात प्रथम जे येतात सर्वात शेवटी जे जातात
ते श्री हनुमान आहेत. त्यांना नमस्कार करा, ते तुम्हाला नक्कीच प्रभूचं दर्शन करून देतील. रामकथा चालू असताना सर्वात प्रथम आले, सर्वात शेवटी जे चालले होते तुलसीदास प्रभूंनी ओळखलं. श्री संतांच्या माथा चरणावरील श्री हनुमान महाराज प्रकट झाले, दर्शन दिलं. काय नाही म्हटले, मला प्रभूचं दर्शन करून द्या. आणि श्री हनुमान महाराजांच्या कृपेनं तुलसीदास प्रभूंना प्रभू रामललाचं दर्शन झालं. विठ्ठल एक सामान्य नियम केला आहे पहा, हा काय पारमार्थिक नियम नाही. बाहेर दिशेचं पाणी एका झाडाला टाकलं, एक व्यावहारिक सामान्य नियम केला तर साक्षात प्रभूचं दर्शन होतं. आणि जर खरंच पारमार्थ केला तर भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तर ज्ञानोबराय वर्णन करतात, नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभा दया जवळी, लक्ष्मी वल्लभा दया जवळी, हरी मोके म्हणा, हरी मोके म्हणा, हरी मोके म्हणा, हरी मोके. लक्ष्मी वल्लभा दया जवळी, लक्ष्मी वल्लभा दया जवळी, हरी मोके म्हणा, हरी मोके म्हणा, हरी मोके म्हणा, हरी मोके म्हणा. लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ दया जवळी, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, लक्ष्मी वल्लभ दया जवळी, जवळी नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. नित्य नियमाने कुठले साधन करा, नित्य नियमाने हरिपाठ म्हणा, नित्य नियमाने ज्ञानेश्वरचं वाचन करा, नित्य नियमाने तुळशीला पाणी घाला, नित्य नियमाने गाथ्याचं पारायण करा. असं जर आपण अनुष्ठान सतत 12 वर्ष केलं, त्याचं एक अपूर्व निर्माण होतं, त्याचं एक तप निर्माण होतं. आणि त्या तपानं साक्षात भगवान परमात्म्याचं दर्शन होतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये सातत्य असलं पाहिजे. काही नित्य नियमावेनं अन्न खाय तो श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. महाराज सांगतात नियम असला पाहिजे जीवनामध्ये. हरिपाठाचा नियम असला पाहिजे, ज्ञानेश्वरीचा नियम असला पाहिजे, गाथ्याचा नियम असला पाहिजे. असा आपण नियम केला, तो नियम काय करतो, आपल्याला भगवत दर्शन करून देत असतो. असं एवढं मोठं शास्त्रामध्ये नियमाचं महत्त्व आहे. म्हणून 12 वर्ष परमात्म्याचा आपण नियम केला, सेवेचा नियम केला. भगवान परमात्म्याने 12 वर्ष आपल्याकडून काय करून घेतली, सेवा करून घेतली. आता फक्त 12 वर्ष झाले, मग थांबवायचं आहे का? नाही नाही, घ्यावी माझ्या हाती सेवा याची देवा विनवणी. जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे, जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत सेवा आहे. नाही तर त्यानंतर सुद्धा ह्याची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकवणे हरी. देह पडला, वारकऱ्याचा देह पडला तरी सेवा संपत नसते. विठ्ठल वारीमध्ये खंडन आहे. देह पडेल महाराज, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. देह जाईल महाराज, सेवा कधी संपत नसते. ज्ञानोबराय वर्णन करता, आकार स्थूल नाशवंत हे तर जाईल भूमी आत, तयावरी हरी चालत तेने होईल कृतकृत्य. ज्ञानोबरायांची सेवेची पराकाष्ठा किती आहे पहा. ज्ञानोबराय म्हणतो, आमचा देह पडल्यानंतर सुद्धा आमच्या शरीरातलं पृथ्वी तत्व ज्या भूमीतून श्री हरी पांडुरंग परमात्मा चालतील त्या भूमीमध्ये आमच्या शरीरातलं पृथ्वी तत्व समर्पित करू. दुजा गुण आपे मिळे तरी मी होईन गंगाजळ, हरी अभिषेक अनुदिनी सुखे सर्वांगावरी लोळे. शरीरातला दुसरा गुण आहे पंचमहाभूताचा जल आहे. मग भगवान श्री हरी पांडुरंगाला ज्या गंगाजळानं स्नान नित्य केलं जातं, त्या गंगाजळामध्ये आमच्या शरीरातलं जलतत्व समर्पित करू. श्री पांडुरंगाला ओवाळण्यासाठी जे दिवा आहे, त्या दिव्यामध्ये आमच्या शरीरातलं तेज तत्व समर्पित करू. श्री हरी पांडुरंगाला वारा घालण्यासाठी जो विंधन आहे,
त्या विजण्यामध्ये आमच्या शरीरातलं वायुतत्व समर्पित करू आणि आकाश 5वा गुण तरे मी प्रसादी राहेन बाप रखुमा देवीवरा अखंड अनुसंधान. आकाश 5वा गुण आहे. ज्या रावळामध्ये श्रीहरी पंढरीनाथ परमात्मा राहतील त्या रावळातल्या महाकाशामध्ये आमच्या शरीरातलं आकाश तत्व समर्पित करू. किती मोठी सेवेची पराकाष्ठा ज्ञानोबऱ्या प्रकट करतात. म्हणून मी सांगितलं वारकरी देहाने भले नसेल पण वारी कधी खंडित होत नसते, सेवा कधी खंडित होत नसते. ती सेवेची जी भूमिका आहे, तुझी सेवा करीन मनोभावे हो माझे मन गोविंदी रंगले हो. सेवा कधी संपत नाही. घेणे मी जन्म यासाठी देवा तुझी चरणसेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. म्हणून हा मोठा पर्वकाळ आहे, महान पर्वकाळ आहे. 12 महिन्यामधला हा जो काय मार्गशीर्ष महिना आहे ही परमात्म्याची विभूती आहे. मासांना मार्गशीर्षो असं म्हटलेलं आहे. मार्गशीर्ष महिना ही परमात्म्याची विभूती आहे. आणि या महिन्यामध्ये विशेष जर काय असेल तर मार्गशीर्ष शुद्ध एकादशी या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने श्री अर्जुनाला गीताशास्त्र सांगितलं. सगळ्यात मोठा पर्वकाळ आहे. अर्जुनम निमित्ती कृत्य असं म्हटलेलं आहे. अर्जुनाचं निमित्त केलं आणि परमात्म्याने संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे जे काही सर्व दुःख आहे अर्जुनाचं निमित्त करून परमात्म्याने घालून टाकलं. गीतेतला पहिला श्लोक आहे. कोणता श्लोक आहे? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायोत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. पहिल्या श्लोकातच गीता संपली. शांतीब्रह्म गुरुवारे बाबा सांगतात की पहिल्या श्लोकातलं पहिलं अक्षर घ्या आणि पहिल्या श्लोकातलं शेवटचं अक्षर घ्या. पहिल्या श्लोकातलं पहिलं अक्षर आहे धर्म, पहिल्या श्लोकातलं शेवटचं अक्षर आहे जय. यतो धर्मस्ततो जय. हा विठ्ठल जिथं धर्म आहे तिथं जय आहे. पहिल्या श्लोकात गीता संपली आणि भगवान परमात्म्याने अर्जुनाला सुंदर असा उपदेश केला. वास्तविक पाहता सेनयोर भयोरमध्ये रथम स्थापय मेचुत. आमचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा करा असं श्री अर्जुनाने श्रीकृष्ण परमात्म्याला सांगितलं. पण परमात्मा कसा आहे? चतुरा तू शिरोमणी. भगवान परमात्मा चतुर आहे. परमात्माने रथ नेला. परमात्मा चतुर आहे. रथ उभा करायला सांगितला, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करायला सांगितला. पण परमात्मा इतका चतुर आहे. परमात्माने मुद्दाम रथ पितामहांच्या पुढे उभा केला, मुद्दाम रथ आचार्य द्रोणांच्या पुढे उभा केला, मुद्दाम रथ कृपाचार्यांच्या पुढे उभा केला. आणि जेव्हा आपले पितामह पाहिले, गुरु पाहिले, भ्राता पाहिले, मामा पाहिले, गांडीवंस्ते असतात पक्षेव परिदह्यते न च शक्नो व्यवस्था तुम भ्रमती वचे मे मना. हातातलं धनुष्य तेनं धरतचे निष्ठले ज्ञानोबऱ्या वर्णन करतात. हातातलं धनुष्य निष्ठून गेलं. का गेलं? समोर पाहिलं गुरु आहेत है की नाही. जयाचे कृपेचे लाहेजे वरू तेचे मने व्यभिचारू. तरी काय मी भस्मासुरू. अर्जुन म्हणे ज्यांनी मला शिकवलं त्यांच्या विरोधच मी माझी शस्त्रविद्या चालवावी. अर्जुनानं काय झालं? हातातलं धनुष्य गळून पडलं. परमात्मा कृपाळू आहे महाराज. परमात्मा चतुर आहे. समजा कदाचित परमात्माने तो रथ दुर्योधनाच्या पुढे उभा केला असता लगेच युद्ध सुरू झालं असतं. विठ्ठल हुशार आहे. मुद्दाम रथ देवाने काय केलं? आचार्यांच्या पुढे उभा केला आणि मग काकुलती मोह निर्माण झाला. आणि तो मोह परमात्म्याने घालवण्यासाठीच 18 अध्याय गीताशास्त्र सांगितलं. स्वच्छनन व स्वच्छस्त्वम प्रज्ञावादांश भाषसे गतासो न गतासोंश्च नानो शोचंती पंडिता. हा गेलेल्या विषयी आणि न गेलेल्या विषयी ज्ञानी महात्मा शोक करत नाही. पंडानाम आत्मविषयक बुद्धी. ज्याला सर्वत्र भगवत दर्शन आहे त्याला पंडित म्हटलं गेलं. गीताशास्त्रामध्ये सुंदर उपदेश केला. गीताशास्त्रामध्ये सांख्यशास्त्र सांगितलं, शीतप्रज्ञाची लक्षणं सांगितले, निष्काम कर्मयोगी कसा असतो त्या निष्काम कर्मयोगीचं वर्णन केलं. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्न पिन लिप्यते. कर्म करू सुद्धा
कर्मामध्ये अकर्म पाहायचं आणि अकर्मामध्ये कर्म पाहायचं हे हातवटी परमात्मा गीताशास्त्रात शिकवतात. या पश्यती सपश्यती असा जो पाहतो तो खरा पाहतो. महाराज सुंदर विवेचन केलं. आत्मसंयम योग सांगितला, कुंडलिनी जागृतीचा योग सांगितला. महात्मा देह कसा ठेवतो, धूम्र मार्ग आणि अर्चना मार्ग तोही मार्ग सांगितला. परमात्म्याचं नित्य नामस्मरण करीत संत महात्मा देह कसा ठेवतो. 9वा अध्याय तर देवाच्या आवडीचा अध्याय. महाराज 9व्या अध्यायाचं वर्णन करताना ज्ञानोबा म्हणतात, नवमी कृष्णाचे बोलणे ते नवमीची सारखी ऐसे म्हणे. ऐक नाही, जर आपण म्हटलं राम रावणाचं युद्ध कसं झालं, आपण काय उपमा देणार हो, उपमा देता येत नाही. असंच म्हणावं लागेल की राम रावणाचं युद्ध राम रावणाच्या युद्धासारखंच झालं. विठ्ठल गगनम गगनाकारम सागरम सागरोपमा असं म्हटलेलं आहे. आकाशाला दुसरी उपमा देता येत नाही, आकाशाला आकाशाचीच उपमा आहे, सागराला सागराचीच उपमा आहे. तसं 9व्या अध्यायाला कोणती उपमा देणार. आता ज्ञानोबांचा संजीव समाधी 16 झाला, जाऊनी ज्ञानेश्वर बसले असणारी, पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. नामदेव यांनी वर्णन केले. पण ऐका, पुढे ज्ञानेश्वरी ठेवली, आवडीचा अध्याय उघडला तेव्हा ज्ञानोबांचा आवडीचा अध्याय समोर ज्ञानेश्वरी ठेवली, पण समोर 9वा अध्याय उघडला. विठ्ठल आवडीचा अध्याय देवाचा ज्ञानोबांचा आवडीचा अध्याय म्हणजे 9वा अध्याय. महाराज आणि मग त्यामध्ये ऐश्वर्य योग सांगितला, राजविद्या राजगुह्य ब्रह्मविद्या सांगितली, ऐश्वर्य योग सांगितला. महात्मा पुरुषाचं लक्षण सांगितलं. महात्मा कसा असतो, अनन्य चिंतन करणारा महात्मा त्याचा परमात्मा योगक्षम वाहतो. किती जरी मनुष्य पापी असला, माणसं म्हणतात अहो आम्ही आत्तापर्यंत खूप पाप केलं, माळ कशी घालायची, काही गरज नाही असं म्हणू नका. आयुष्यात किती जरी पाप केलं तरी माळ हे अपवित्राला पवित्र करणारे आहे. महाराज लोक कदाचित म्हणतात, आम्हाला कदाचित म्हणतात की आम्ही आयुष्यभर खाऊन येते खाल्लं, पिऊन येते पिलं, आता माळ कशी घालायची. अरे खाऊन येते खाल्ले पिऊन येते पिले म्हणूनच माळ घालायची आहे. विठ्ठल पापचे नाही ऐसे नाम घेता जवळी वसे. किती जरी पापी असला अपिच्य सुदुराचार भजते मामनन्य भाग साधू रेवस मंतव्य सम्यक व्यवस्थितही सा असं म्हटले. तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमोचे अवधारी, जैसा बुडाला महापुरी न मरतो निघाला. महापुरामध्ये बुडालाय पण देवाची अशी कृपा झाली महाराज जिवंत बाहेर आला. तसं किती जरी मनुष्याने पाप केला असेल पण गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा धारण केली, हरिपाठाचा उच्चार केला महाराज, ते सर्व पाप धुवून गेल्याशिवाय राहणार नाही. एवढं मोठं सांगितलं. आणि महत्वाचा सुभाषित सांगितलं, मनमना भवमत भक्तो मध्याजी माम नमस्करू मामे वैश्यशी युक्त एवं महात्मानं मत्परायणा. 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगितला. काय का नाही, सर्व विभूती योग सांगत असताना शेवटी परमात्म्याने सार सांगून दिलं. अथवा बहुनयतेन किम्न्यातेन तव अर्जुन विष्टभ्याहमिदं कृष्णम एका अंशेन स्थितो जगत. माझ्या एका अंशाने सर्व जग आहे. आता परमात्म्याच्या एका अंशाने जग आहे, सर्व जगच परमात्मा रूपाने नटलेलं आहे. मग त्या परमात्म्याच्या विश्वरूप दर्शनाची इच्छा श्री अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली आणि ती इच्छा भगवान परमात्म्याने 11व्या अध्यायामध्ये पूर्ण केली. पश्चिमे पार्थ रूपाने शतशोत सहस्रशः नाना विधानी रूपाने सर्व दिव्य रूप दाखवलं. आता पण काय महाराज अर्जुन आहेत, श्री अर्जुन आहेत, वैष्णव आहेत, महावैष्णव आहेत, वारकरी आहेत. महाराज वैष्णवाची इच्छा काय असते, देवा जापानी आपुले अस्तावस्ते मोठके विश्वरूप डोळा देखिले सुखाचे आवर्षण पडेले. देवा पाहिलं म्हणे रूप पाहिलं, पण आता वैष्णवांची इच्छा काय असते हो, जरी वैष्णव पूर्ण भारत भ्रमण केलं, तीर्थयात्रा केली, पण जोपर्यंत पंढरपूरचं दर्शन करत नाही तोपर्यंत त्याला आत्यंतिक समाधान होत नाही वारकऱ्याला. तसं श्री अर्जुन म्हणतात, देवा खूप सुंदर तुझं विश्वरूप आहे म्हटले, पण आता काय कर, आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. तुझं जे गोड रूप आहे, श्याम सुंदर रूप आहे, किरीटिनम गदिनम चक्रहस्त मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनेव रूपेन चतुर्भुजेन सहस्र भाव भव विश्वमूर्ती. तुझं जे चतुर्भुज रूप आहे, श्यामसुंदर रूप आहे, जे कमरेवर हात ठेवलेलं रूप आहे, जे विटेवरचं रूप आहे, जे सुंदर ते ध्यान आहे, ते रूप मला दाखव. आहे का नाही. काय अर्जुनाची आवड आहे. एखादा मनुष्य दुकानामध्ये गेला, पेढ्याच्या दुकानामध्ये गेला, कसे पेढे आहेत तो सांगितले काय 300-400 रुपये किलो आहेत म्हटले. अहो काय बघू देता का नाही म्हणे, आम्हाला चव तर बघू द्या. चव बघण्यामध्ये छटाकभरे पेढे खाऊन टाकतो. ऐक चव पाहण्यामध्ये छटाकभरे पेढे खातो म्हणतो तुमचे पेढे चांगले नाहीत, आम्हाला नको हो. विठ्ठल छटाकभर पेढे खायचे नको म्हणायचे, ह्याला काय अर्थ आहे का हो. तसं श्री अर्जुनाने विश्वरूपाचं दर्शन केलं आणि विश्वरूपाचं दर्शन करून
त्या विश्वरूपाविषयी अनास्था प्रकट केली. नको आम्हाला हे रूप नको, आता काय कर, तुझं जे काही चतुर्भुज रूप आहे, श्यामसुंदर रूप आहे, त्या रूपाचं आम्हाला दर्शन करून द्या अशी श्री अर्जुनाने मागणी केली. आणि मग असं मागणी केल्यानंतर अर्जुनाचा प्रश्न आहे, म्हटले विश्वरूप दर्शन श्रेष्ठ आहे का परमात्म्याचं चतुर्भुज रूप श्रेष्ठ आहे? त्यासाठी 12व्या अध्यायाची निर्मिती झाली. 12व्या अध्यायामध्ये भगवंताच्या सगुण स्वरूपाचं सुंदर प्रकारचं चिंतन आलं आणि त्या अध्यायामध्ये ज्ञानी भक्ताचे लक्षणं सांगितले. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार सम दुःख सुख क्षमी, ज्ञानी भक्ताचे लक्षणं सांगितले. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानी पुरुष कसा असतो, अमानित्वम अदंबित्वम हे सर्व लक्षण, क्षेत्रज्ञ विभाग गुणाम त्रयोदशोध्याय. 14व्या अध्यायामध्ये गुणातीत पुरुषाची लक्षणं सांगितले. 15व्या अध्यायामध्ये ज्ञानी महात्मा कसा कृतार्थ होतो, ज्ञानी या पुरुषा कृत्य करू सरले देखा ऐसा अनाथाचा सखा बोलिला होतो. 15व्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे, इति गुह्यतमं शास्त्र मिदमुक्तम मयानग एतद् बुद्ध्वा बुद्धिमानस्यात कृतकृत्यस्य कृतार्थ झाले. अर्जुन 15व्या अध्यायामध्येच कृतार्थ झालाय, मला कृतार्थ झालाय आता, आहे की नाही? कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. मग पुढचे जे 3 अध्याय आहेत ते अवतरणिका आहे. मागं जो थोडा विषय राहिला होता तोच विषय परमात्मा पुढच्या अध्यायामध्ये पूर्ण करतं. 9व्या अध्यायामध्ये एक श्लोक आला होता, मोघाश मोह कर्मणू, त्याचाच विस्तार भगवान परमात्म्याने 16व्या अध्यायामध्ये केला. महात्मा पदाचा विस्तार परमात्म्याने 16व्या अध्यायामध्ये केला. 17व्या अध्यायामध्ये मग सात्विक राजस तामस दान सांगितलं, सात्विक राजस तामस यज्ञ सांगितला, सात्विक राजस तामस आहार सांगितला, सात्विक राजस तामस तप सांगितलं. कुठलंही जरी सत्कर्म असेल ते सत्कर्म कुठल्या तरी प्रतिबंधनं जर न्यून होत असेल तर ते सत्कर्म परमात्म्याच्या नामानं सिद्धीला जातं. हा सगळा भाव परमात्म्याने 17व्या अध्यायामध्ये सांगितला. आणि 18वा अध्याय म्हणजे काय, हे 18वा अध्याय नोहे, हे एकाध्यायी गीताची आहे. 18वा अध्याय नाही, हा हे एकाध्यायी गीताच आहे. आपण नेहमी सांगतो, कदाचित कुणाला 17 अध्यायाचं पारायण नाही शक्य झालं तर आपण शेवटी काय सांगतो, उद्या 18व्या अध्यायाचं पारायण आहे, तुम्ही 17 अध्यायाला हजर नाही पण कमीत कमी 18व्या अध्यायाला हजर राहा. 18व्या अध्यायाचं पारायण केलं तर संपूर्ण गीतेचं पारायणाचं फळ आहे. विठ्ठल पूर्ण गीतेचं सार, सगळं सार ह्या 18व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. कळस अध्याय, देवळाच्या काम कळसू परमगंगेशी सिंधू प्रवेशू का सुवर्ण शुद्धी कसू 16वा जैसा, एवढी मोठी गीता परमात्म्याने सांगितली. शेवटी अर्जुनाला परमात्मा विचारतात, अरे अर्जुना, तुला मी गीता सांगितली, तुलाही काही धंदा नव्हता आणि मलाही काही काम नव्हतं म्हणून सांगितले का? सांग बरं, ज्या कारणासाठी मी गीता सांगितली तो उपदेश फलद्रूप झालाय का? कच्ची देत छुतम पार्थ, सांग म्हणे फलद्रूप झालाय का? श्री अर्जुन उवाच नष्टो मोह स्मृती लब्धा तत्प्रसादान मयाच्युत शितोस्मिगत संदेह करिष्ये वचनम तव. श्री अर्जुनाच्या मुखातला पहिला शब्द आहे नष्ट हा मोहा. किती गोड आहे महाराज. उच्चार करताना श्लोक लिहिताना मोह नष्ट असं म्हणता आलं नसतं का? हो, आलं असतं. पण शांतीब्रह्म गुरुवरे बाबा इतका गोड भाव सांगतात, उच्चार करताना नष्ट हा मोह उच्चार केला. जर पहिल्यांदा मोह म्हटलं असतं देवाला वाटलं असतं अजून मोह आहे की काय? विठ्ठल म्हणून मी तुझे नि प्रसादे लाधलेने आत्मबोधे मोहाचे तया कांदे निधीच वरो. देवा तुमच्या प्रसादानं आता जो मोह आहे तो मोह निघून गेला. गुंतलो होतो अर्जुन गुणे तो मुक्त झालो तुझेपणे. आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. मला अभिमान होता मी अर्जुन आहे म्हणून, कौरव माझे बांधव आहेत असं मला अभिमान होता, पण आता मी अर्जुन नाही, अहम वासुदेवा, मी वासुदेव आहे असा बोध निर्माण झाला. आणि अर्जुनाला कृतार्थ करून सांगितलं करिष्ये वचनम तो, सांगा म्हणे आता काय करायचे. श्री अर्जुनाला भगवान परमात्म्याने समाधी दिली, पण ती समाधी ताटस्थ समाधी नाही. साधू पुरुषाची समाधी चालताना बोलताना खाताना झोपताना सुद्धा बिघडत नाही महाराज. योगी पुरुष समाधी लावतो पण समाधी वित्थान दशेमध्ये आल्यानंतर परत जगताची प्रचिती येते, परत दुःख भोगावं लागतं, पण ती ताटस्थ समाधी आहे. पण महापुरुषांची समाधी चालताना बोलताना खाताना फिरताना कधीही बिघडत नाही. अशी समाधी श्री भगवान परमात्म्याने अर्जुनाला दिली आणि युद्धामध्ये प्रवृत्त केलं. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्यने लिप्यते हत्वा पिसयमा लोकांना हंतीनं निबद्धते. या गीताशास्त्राचं सार जर काय असेल तर त्या महापुरुषाची जी अनुभूती आहे, प्रत्येक अध्यायामध्ये भगवान परमात्मा त्या साधू पुरुषाची अनुभूती सांगतात. भक्त्या माम भिजानाते, किती गोड श्लोक आहे. महात्मा चालतो कसा, महात्मा बोलतो कसा, महात्मा खातो कसा, महात्मा पितो कसा, महात्म्यांच्या क्रिया कशा आहेत, सर्व क्रियेचं वर्णन ह्या श्लोकामध्ये आले. महापुरुषाचा अनुभव काय आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गव्यासिनी शुनेचे व स्वपाकेच
पंडित समदर्शिन. महात्मा जगाकडे पाहत असताना कसा पाहतो, त्या महापुरुषाची अनुभूती काय आहे, हा सगळा भाव गीतेमध्ये प्रकर्षाने आला. आणि तीच अनुभूती जगद्गुरु श्री तुकोबराय सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. गीताशास्त्रामध्ये जो महापुरुषांचा अनुभूती सांगितली, तीच अनुभूती जगद्गुरु श्री तुकोबराय प्रस्तुत अभंगामध्ये प्रतिपादन करतात. अनुभव नाही अशी व्यक्ती जगामध्ये नाही. प्रत्येकाला अनुभव आहे, कमी जास्त सगळा अनुभव असतोच महाराज. अनुभव नाही अशी नाही, प्रत्येकाला अनुभव आहेच. पण कोणी म्हणेल यांना अनुभव नाही तर त्याला काय म्हणावं लागेल, प्रेत म्हणावं लागेल आहे की नाही. मड्याला कसला अनुभव नसतो, प्रेताला कसला अनुभव नसतो. पण सर्वांना चेतन वर्गामध्ये सर्वांना अनुभव आहे. ब्रह्म आहे, अव्यवहार्य आहे. ब्रह्माला कसला अनुभव नाही. पण ब्रह्म जेव्हा माया उपाधी स्वीकार करतो तेव्हा त्या ब्रह्माला हे अनुभव प्राप्त होतो. अहम सर्व यज्ञानाम भोक्ताच्या प्रभुरेवच. सर्वांना अनुभव आहे महाराज. चेतन वर्गामध्ये सर्वांना अनुभव आहे. बिरबल आहे, बिरबल तो मूर्ख बादशाह सगळ्यांना माहिती आहे. एकदा बिरबलाचा मुलगा सभेमध्ये आला. सभेमध्ये आल्यानंतर तो मूर्ख बादशाह बिरबलाच्या मुलाला विचारतो, अरे बाळा, तुझा बाप एवढा विद्वान आहे, तू काय शिकतो का नाही म्हटले. तोच तो बिरबलाचा मुलगा म्हणतो, महाराज म्हटले थोडा भाऊ शिकतो, थोडा भाऊ शिकतो. थोडा भाऊ शिकतो म्हणजे किती शिकतो, जे भरपूर शिकतात त्यांच्यापेक्षा थोडा शिकतो, जे काही शिकत नाहीत त्यांच्यापेक्षा बहुत शिकतो. विठ्ठल. थोडा बहुत शब्दाचा अर्थ त्याचा थोडा बहुत अनुभव सगळ्यांना असतोच आहे का नाही. अनुभव नाही अशी व्यक्ती नाही, प्रत्येकाला कमी जास्त हा अनुभव असतो. पण पशुच्या अनुभवामध्ये आणि आपल्या अनुभवामध्ये फारसा फरक नाही आहे की नाही. साधू पुरुषाची अनुभूती वेगळी आहे. साधू पुरुषाची अनुभूती यथार्थ आहे, यथार्थ प्रमा आहे, सफल आहे. तो अनुभव जगाने घेतला पाहिजे. तुमचा आमचा अनुभव भ्रमजन्य आहे, अयथार्थ आहे, त्यामध्ये कसल्याही प्रकारचं सापडले नाही. तुमचा आमचा अनुभव जगाने घेऊन ये महाराज. मी बोललो तुमचा आमचा अनुभव आणि पशुचा अनुभव फारसा फरक नाही.
पशु कडबा खातो, आपण जिलबी खातो. काय फरक आहे हो? काहीच फरक नाही. दोघंही रसविषयाचं सेवन करतो, आहे का नाही? परंतु साधू पुरुषाची अनुभूती मात्र यापेक्षा सगळ्यामध्ये वेगळी आहे. अनुभवे आले अंगा ते या जगात येत असे, तुका म्हणे चाखुनी सांगे माझा अनुभव आहे अंगी. साधू पुरुषाच्या अनुभूतीचं आपण चिंतन करतोय महाराज. मी सांगितलं की पशुच्या अनुभवामध्ये तुमच्या अनुभवामध्ये फारसा फरक नाही. एकाने मला अनुभव सांगितला, आता जीवाचे अनुभव कधी ऐकू नये महाराज, पण एकाने अनुभव सांगितला. म्हटले महाराज आता उद्या एकादशीच आहे म्हणे, एकादशी दिवशी स्वप्नामध्ये माझ्या पंगत आली म्हणे, विठ्ठल विठ्ठल. आता अनुभव चांगला आहे का? एकादशीचं अन्नपान जे नर करे ते भोजन, एकादशीला अन्नपान करू नये. एकादशीला अन्नाचा उच्चार केला तरी दोष लागतो. विठ्ठल. पशुच्या अनुभवामध्ये तुमच्या आमच्या अनुभवामध्ये फारसा फरक नाही. लोकांना विचारलं कसं चाललंय, लोक म्हणतात बरं चाललंय. काय बरं नसतं चाललेलं आहे का नाही? बाहेरून दिवाळी ना आतून होळीच असते. विठ्ठल व्यवहारामध्ये म्हणावं लागतं चांगलं चाललंय. असं कोणी म्हणतं का वाईट चाललंय? असं म्हणत नसतं, म्हणावं लागतं, आहे का नाही? जोपर्यंत आत्मस्वरूपाचं दर्शन जीवाला होत नाही तोपर्यंत खऱ्या सुखाला जीव कधीही प्राप्त होत नाही. ऐशी अवस्थानं जोडता पारता जी जे त्याची सर्वता दुःख झाले. किंबहुना सोय जीवात्मयाची नाही ते तर जे होय त्या नाम सुख. जोपर्यंत जीवाला आत्मदर्शन होत नाही तोपर्यंत जीव खऱ्या सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. व्यवहारामध्ये म्हणावं लागतं. म्हणून तुमचे आमचे अनुभव हे बाधक आहेत, भ्रमजन्य आहेत, अयथार्थ आहेत. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं साफल्य नाही. तुमचे आमचे अनुभव जगाने घेऊ नये महाराज, आणि तुमचे आमचे अनुभव प्रकटही करू नये. पण साधू पुरुषाचे जे अनुभव आहेत, साधू पुरुषाचे अनुभव यथार्थ आहेत, प्रमा आहेत, त्यामध्ये साफल्य आहे. आणि त्या साधू पुरुषाचा अनुभव तुम्ही आम्ही सर्वांनी कधीही कुठल्याही काळामध्ये कुठल्याही देशामध्ये घेतला पाहिजे. येथील अंतरी शिष्टाचे अनुभव तळमळी जीव तया सुखा काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे. ते साधू पुरुषाची अनुभूती आहे. ती अनुभूती आम्हाला केव्हा प्राप्त होईल अशी तुकोबऱ्यांची अंतकरणाची भावना आहे. त्या साधू पुरुषांचा त्या महापुरुषांचा काय अनुभव आहे हो? महाराज सांगतात ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. ऐसा, ऐसा शब्द व्यावर्तक आहे, वेगळा करणार आहे. ऐसा शब्द म्हणजे हा फक्त साधू पुरुषांचा अनुभव आहे, तुमचा आमचा अनुभव नाही. ऐसा ज्याचा अनुभव. काय अनुभव आहे हो? विश्वदेव सत्यत्वे. सत्यत्व विशेषण आहे. त्यांना हे विश्वरूपानं प्रतीतीला न येता परमात्मा रूपानं प्रतीतीला येतं. किती मोठी अनुभूती आहे विचार करा. थोडंसं जर आपण चिंतन केलं तर भक्ताचे 3 प्रकार केलेले आहेत साधारणतः. श्रीमद भागवतामध्ये श्री कृष्ण परमात्मा श्री उद्धवजींना 3 प्रकारच्या भक्ताचं लक्षण सांगतात. प्राकृत भक्त, मध्यम भक्त आणि उत्तम भक्त. त्याच्या खाली एक वर्ग आहे, त्याला शास्त्रामध्ये आपण नास्तिक म्हणतो. नास्तिकाच्या दृष्टीनं देव वगैरे काय नाही. जीवत्वाची देव, भोजन ते भक्ती, मरण तेची मुक्ती, पाषांड्याची किंवा याव जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. तो म्हणतो हे जीव म्हणजे शरीर म्हणजे देव आहे. त्याची भक्ती कशी करायची? चांगलं चांगलं करून खाणं. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. तो म्हणतो कर्ज काढून तूप प्या. पूर्वीचा चारवाक चांगला होता, तो कर्ज काढून तूप प्या म्हणायचा. पण आताचा चारवाक ऋणम कृत्वा सुराम पिबेत म्हणतो. विठ्ठल विठ्ठल. कर्ज काढून मद्य प्या म्हणतो. थोडी सुधारणा झाली. मग त्याची जी दृष्टी आहे त्याच्या दृष्टीनं शरीरच देव आहे. म्हणजे जी उपासना भक्ती कशी करायची? चांगलं चांगलं करून खाणं. पिंड पोषकाच्या जळ ज्ञान गोष्टी तुकाराम महाराज सांगतात. पिंडाच्या पोषके नागविले जन. आणि मग देह पडल्यानंतर मोक्ष आहेच ना म्हणे. कोण विचारणार आहे? कोणी विचारणार नाही. आम्ही एकदा कीर्तनाला गेलो होतो. एका घरामध्ये आम्ही पाहिलं, तिथं अशी लिस्ट होती. जसं सप्त्यामध्ये पहाऱ्याची लिस्ट असते, असे ना लिस्ट. सकाळी 7 ते 9 कोणी घ्यायचं, 9 ते 11 कोणी घ्यायचं, पहाऱ्याची लिस्ट असते. तसं त्या घरामध्ये लिस्ट होती, ती पहाऱ्याची नव्हती, नाश्त्याची होती. मग सोमवारी कोणता करायचा, मंगळवारी कोणता करायचा, बुधवारी सोमवारी पोहे, मंगळवारी उपीट, बुधवारी वडापाव, गुरुवारी शिरा, अशी सर्व लिस्ट लिहिलेली होती. महाराज सांगता म्हणजे यांचं तत्वज्ञान. ल्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारी. त्यांच्या दृष्टीने शरीरच देव आहे.
मग याची भक्ती कशी करायची? चांगलं चांगलं करून खाणं, नित्य उठवून या खावयाची चिंता, आपल्या तू हिता नाटविसी. महाराजांनी सुंदर प्रकारचं वर्णन केलंय. असो ती वायाने कायशी मूर्खाची बोलणे. यांचा विचार करण्याचं आपल्याला काय कारण नाही. 3 भक्त आहेत साधारणतः: प्राकृत भक्त, मध्यम भक्त आणि उत्तम भक्त. एका भक्ताचं आपण लक्षण पाहूया. प्राकृत भक्त कोणाला म्हणायचं? शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, पाषाण प्रतिमा हाची देवो, तेथेचे ज्याचा पूर्ण भावो. ज्याला फक्त मूर्तीमध्येच, मंदिरातल्या मूर्तीमध्ये देव दिसतो, त्याला प्राकृत भक्त म्हटलंय. विठ्ठल शांती ब्रह्म गुरुवारे बाबा सांगत असतात, एक मनुष्य बिडी ओढत चालला, समोर पांडुरंगाचं देऊळ लागलं आणि मग देऊळ लागल्याने त्यांनी काय केली? आपली बिडी काढली, त्या देवळीत ठेवली, देवाला प्रदक्षिणा मारली, परत बिडी घेतली, ओढत निघून गेला. विठ्ठल त्याच्या दृष्टीनं फक्त मंदिरामध्ये देव आहे का नाही? मंदिरासमोर बिडी ओढायची नाही, मंदिराच्या बाहेर ओढली तरी चालते असं त्याला वाटतं आहे का नाही? म्हणजे ज्याच्या दृष्टीनं फक्त मंदिरामध्ये त्याला देव दिसतो त्याला प्राकृत भक्त म्हटलेलं आहे. प्रातस्मरणीय श्री डोंगराजी महाराज सांगायचे, मंदिर में जो भगवान का दर्शन है वो साधारण दर्शन है, और जो जगत में भगवान का दर्शन है वो असाधारण दर्शन है. विठ्ठल जे भेटे भूत ते माने जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. हे सर्वत्र दर्शन आहे. आपण भक्ताचं लक्षण करतोय. प्राकृत भक्ताचं लक्षण सांगितलं. ज्याला मूर्तीमध्ये देव दिसतो तो प्राकृत भक्त आहे. आता मध्यम भक्ताचं लक्षण श्रीकृष्ण परमात्मा श्री उद्धवजींना सांगतात, ईश्वरेषु तदधीनेषु बालेशेषु द्विषस्वच्छ प्रेम मैत्री कृपोपेक्षा एक करोति स मध्यम. हा तो मध्यम भक्त ईश्वराच्या ठिकाणी प्रेम करतो. ईश्वराचे जे भक्त आहेत त्यांच्या ठिकाणी मित्रत्वाची धारणा करतो. जे अज्ञानी आहेत कृपापात्र समजतो, आणि जे द्वेषी आहेत त्यांची उपेक्षा करतो. म्हणजे 4 ठिकाणी 4 प्रकारची भिन्न भिन्न भावना निर्माण झाली. हा मध्यम भक्त आहे. ईश्वरावर प्रेम करायचं. वारकरी आले त्यांच्या ठिकाणी मित्रत्वाची धारणा करायची. अज्ञानी कृपा पात्र समजायचं, आणि जे द्वेषी आहेत त्यांची निरंतर उपेक्षा करायची. पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये परमात्मा आणि परमात्म्याचे भक्त यांच्यामध्ये अभेद आहे. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, तस्मिंस्तज्जने भेदा भावात. तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव, भक्त तोची देव. देवभक्त संप्रदायामध्ये पांडुरंग परमात्मा आणि वारकरी संत महात्मे यांच्यात अभेद सांगितला. पण तो मध्यम भक्त ईश्वरावर प्रेम करतो. वारकरी आला तरी देवाची पूजा करतच बसतो आहे की नाही? येते दगड तैसे वरी, मंत्र पुष्प देवाश्री, अतिताशे गाळी देवा, नैवेद्याशी पोळी. तुका म्हणे देवा ताडण, भेदकाची सेवा महाराज वर्णन करतात. म्हणजे भेद दृष्टीनं तो काय करतो? ईश्वराची भक्ती करतो. भक्ताला वेगळं मानतो, ईश्वराला वेगळं मानतो. अज्ञानी कृपापात्र समजतो, द्वेषित त्यांची उपेक्षा करतो. ठीक आहे, मध्यम भक्त आहे. मग उत्तम भक्ताचं लक्षण सांगताना कृष्ण परमात्मा श्री उद्धवजींना सांगतात, सर्वभूतेषु यः पश्येत भगवत भावमात्मनः भूतानि भगवत्यात्मन्येष भागवतोत्तमः. ज्याला सर्व चराचरामध्ये, जड वस्तूमध्ये, चेतन वस्तूमध्ये, स्त्री पुरुषामध्ये केवळ एका श्री पांडुरंगाचं दर्शन होतं, तो उत्तम भक्त आहे. विठ्ठल बाप माया, पाहे तिकडे बाप माया, पाहे तिकडे बाप माय, पाहे तिकडे बाप माय. विठ्ठल आहे रखुमाई, विठ्ठल आहे रखुमाई, पाहे तिकडे बाप माया, विठ्ठल आहे रखुमाई, विठ्ठल आहे रखुमाई, पाहे तिकडे बाप माय, पाहे तिकडे बाप माय. पाहे तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रखुमाई. जिकडं पाहिल तिकडं ज्याला विठ्ठल रुक्माईचं दर्शन होतं. पुरुष वर्गाकडे पाहिलं श्री नारायणाचं दर्शन होतं. स्त्री वर्गाकडे पाहिलं राही रखुमाबाई, सत्यभामा, सुभद्रा माता, लक्ष्मी माता, देवी लक्ष्मीचं दर्शन होतं. हे जे दर्शन आहे हे सगळ्यात उत्तम दर्शन आहे. हे सगळ्यात श्रेष्ठ भक्त सांगितला गेला. ह्याला भागवतोत्तम म्हटलं गेलं. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे महाराज सांगतात. थोडंसं चिंतन करा. जगामध्ये 2 दृष्टी आहेत.
प्रातस्मरणी वैकुंठवासी श्री गुरु घुले महाराज नेहमी सांगायचे दोन दृष्टी, एक कारण दृष्टी आणि कार्यदृष्टी. कारण दृष्टी म्हणजे ब्रह्मदृष्टी, कार्यदृष्टी म्हणजे स्थूल दृष्टी, चर्मदृष्टी. आपण विश्वाकडे पाहताना चर्मदृष्टीनं पाहू नका, कार्यदृष्टीनं पाहू नका, ब्रह्मदृष्टीनं पहा, कारण दृष्टीनं पहा. आपण जर कारण दृष्टीनं पाहिलं तर सर्वत्र परमात्मा दिसेल, आणि कार्यदृष्टीनं पाहिलं स्त्री पुरुष गरीब श्रीमंत उंच नीच असं सर्व भेद आपल्याला अनुभवाला आल्याशिवाय राहणार नाही. पण जगाकडे पाहताना ब्रह्मदृष्टीनं आपण पाहिलं पाहिजे. ज्ञानोबाने उदाहरण दिलेलं आहे पहा. यावत संजय ते किंचित सत्वं सावर जंगमम क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तद्विधी भरतर्षभ. माऊलीने उदाहरण दिलेलं आहे. भोपळ्याची वेळ आहे, भोपळ्याची वेळ. त्या भोपळ्याला गोल भोपळे लागतात, लांबट भोपळे लागतात, वाकडे तिकडे भोपळे लागतात. लागू द्या, असू द्या, भोपळा गोल असू द्या, लांबट असू द्या, वाकडा तिकडा असू द्या, आहे भोपळा. बदल आहे का हो? नाही बदलणार. गगन भरी धारा परी पाणी एकची असे विरा, तैसा या भूताकारा सर्वांगी तो. गगन भरी धारा, पावसाळ्यामध्ये संपूर्ण आकाशामध्ये पावसाच्या धारा असतात, असंख्य धारा आहेत, पावसाच्या असंख्य धारा आहेत, पाणी एकच आहे. विठ्ठल विठ्ठल. पूर्व कालामध्ये अग्नीचं माध्यम भिन्न होतं. पूर्व कालामध्ये चूल होती, सुधारणा झाल्यानंतर स्टोव आला, आता गॅस आला. असू द्या, चूल असू द्या, स्टोव असू द्या, गॅस असू द्या, अग्नीचं माध्यम भिन्न आहे, अग्नी एकच आहे. तैसा या भूताकारा सर्वांगी तो. हे जे दर्शन आहे, हे दर्शन म्हणजे ब्रह्मदर्शन आहे. सर्वाघटी राम देहाधेयक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. महाराजांचा विठ्ठल जळी स्थळी भरला ठाव कोटे नाही उरला आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे. नाथ महाराज सांगता एका जनार्दन का बंदा जमीन आसमान भरा है खुदा. परमात्मा जमीन आसमान भरलेला आहे महाराज, आहे की नाही. चारों बकत नमाज के और बकत के चोरों के. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात यवन धर्मामध्ये 4 वेळा नमाज पडतात. नाथ महाराजांचा प्रश्न आहे, तुम्ही 4 वेळा नमाज पडता आणि बाकीच्या वेळेला काय तंबाखू खाता काय? याचा अर्थच आहे फक्त परमात्मा 4 वेळा उपासना करणं योग्य नाही. रात्रंदिवस परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. आणि तो परमात्मा व्यापक आहे. तुका प्रभू देश विदेश भरिया खाली नाही लेस. परमात्मा देशामध्ये विदेशामध्ये कोंदून कोंदून परमात्म्याची काय आहे. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला कळ, राहिला कळ बापर कुमारी विठ्ठल विठ्ठल बापर कुमारी विठ्ठल शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ बापरक महादेवरू विठ्ठल सकळ. परमात्म्याची व्याप्ती सर्वामध्ये, सर्वत्र परमात्मा कोंदून कोंदून भरलेला आहे, पण आपल्यात दिसत नाही तो भाग वेगळा. यांची नामे हे अनाने अनारेसे वर्तने वेशेची नाणे अवघियांचे ऐसे देखून किरीटी भेद सुसिहान पोटी तरी जन्माच्या कोटीनं नाशी निगो. प्रत्येकाचं नाव रूप भिन्न आहे, प्रत्येकाचा स्वभाव भिन्न आहे. 2 जुळे भाऊ असतील तरी त्यांच्या स्वभावात नक्कीच भेद असतो. स्वभाव एक असला तरी अंगठ्या ठसामध्ये नक्कीच भेद असतो. प्रत्येकामध्ये भेद आहे महाराज. प्रकाराचे 3 तुला म्हणे केले जरी जगामध्ये भेद असला पण जगाकडे पाहत असताना भेद दृष्टीने कधी पाहू नये. एकत्वानं पाहावं, ब्रह्मदृष्टीनं पाहावं, परमात्मा दृष्टीनं पाहावं. उदाहरण सांगतो. ज्ञानोबा एक महात्मा होते. सोन्याचा गणपती होता. त्यानं म्हटलं आता आपण थकलोय म्हणे, कदाचित मी गेलो तर उगाच शिष्यामध्ये भांडण होईल, त्यापेक्षा ते सोनाराकडे गेले. म्हटले महाराज किंमत करा, गणपती किंमत करा. सोन्याचा गणपती होता. त्या काळातली किंमत काय तोळं भरलं असेल 5,000 रुपये किंमत भरली. मग मूषक होता, मूषक उंदराची किंमत करा. आता गणपतीला पाठीवर घ्यायचे म्हणजे मूषक पैलवानच पाहिजे ना. उंदराची किंमत जास्त भरली, 10,000 भरली. आता ते साधू महात्मा सोनाराला म्हणतात महाराज गणपती देव आहेत आणि मूषक उंदीर वाहन आहे, मग गणपतीची किंमत देवापेक्षा जास्त पाहिजे ना, मग तुम्ही असं कसं बोलताय? तेव्हा तो सोनार म्हणतो महाराज मी गणपतीही पाहत नाही, मी उंदीरही पाहत नाही, मी पाहतो फक्त सोनं. विठ्ठल. ज्ञानोबा वर्णन करता सोन्याची जगदंबा आहे, सोन्याचा त्रिशूळ आहे, सोन्याचा महिषासूर आहे.
सोन्याची जगदंबा सोन्याच्या त्रिशूळाने सोन्याच्या महिषासुराला मारते, हा व्यवहार पुजाऱ्याच्या दृष्टीने सत्य आहे. पण सोनाराला विचारतो, सोनार म्हणतो जगदंबा ही सोन्याची आहे, त्रिशूळ सोन्याचं आहे आणि महिषासुर सोन्याचा आहे. सोन्याची चंडिका सुवर्ण शोळ्याची लेका सोन्याची महिका नाश केला. तसं या जगामध्ये परमात्म्याची आपली कोंदून कोंदून भरली. जनक राजाची सभा भरली, जनक राजाची सभा भरली. मोठमोठे राष्ट्रीय कीर्तनकार बसले होते, महाराज पंडित बसले होते. आणि मग एक ब्रह्मनिष्ठ महात्मा आले. त्यांचं नाव काय होतं? अष्टावक्र मुनी. अष्टावक्र मुनी आले. शरीराने 8 ठिकाणी वाकडं शरीर होतं. आता त्यांच्या शरीराकडे पाहिल्यानंतर सगळे पंडित कीर्तन केसरी मोठ्यानं हसू लागले. आणि हसत असताना त्यांचं हसणं थांबल्यानंतर ते ब्रह्मनिष्ठ अष्टावक्र मुनी मोठ्यानं हसले. जनक राजाला मोठं आश्चर्य वाटलं. हे बाकीचे पंडित त्यांच्या शरीराकडे बघून हसतात, पण हे ब्रह्मनिष्ठ अष्टावक्र मुनी कोणत्या कारणासाठी हसले? महात्माजी सांगा म्हणे, तुमच्या हसण्याचं कारण कळलं नाही. त्यावेळेस ते ब्रह्मनिष्ठ अष्टावक्र मुनी म्हणतात, राजा तुझ्या सभेत बसलेले पंडित नाहीत म्हटले, ह्यांना कुठेतरी रोजानी कामाला पाठव म्हटले. हे माझ्या शरीराकडे पाहतात, माझं शरीर वाकडं आहे, आत्मा वाकडा आहे का? विठ्ठल विठ्ठल डोंगा परी रस हे डोंगा काय भुलला शिवरलिया रंगा. ऊस काळा असतो, वाकडा तिकडा असतो. रस कधी काळा वाकडा तिकडा असतो का? नाही. भगवती भीमा माता आहे, चंद्रभागा माता आहे, गंगा माता आहे. गंगा मातेचा प्रभाव वाकडा तिकडे आहे. पाणी कधी वाकडं नसतं, धनुष्य वाकडं आहे. तीर नेहमी सरळ असतो. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा काय भरला शिवरलिया रंगा. तसं ते महात्माजी म्हणतात, ते माझ्या शरीराकडे पाहतात, शरीर वाकडं आहे, आत्मा कधी वाकडा नसतो. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची भागवतातली ओवी इतकी गोड आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, पुरुषामध्ये आत्मा आहे, स्त्रियामध्ये काय आत्मी आहे का? विठ्ठल विठ्ठल हा अनुभव आहे माझा. होईल झाला अंगे देव जो आपण तयासे जन अवघी देव. येराने सांगावे रेमट कहाणी, चित्ता रंजवणी कराव्या. जो स्वतः देव झालेला आहे तर सर्वत्र ब्रह्मदर्शन झाल्याशिवाय राहत नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराज गंगेची कावड घेऊन काशीहून रामेश्वरला गेले. शेकडो मैलाचा प्रवास केला. रामेश्वर क्षेत्र आलं, जवळ आलं. दुपारचे 2 वाजले होते. वाळवंटामध्ये एक गाढव तहानेनं व्याकुळ झाला होता. आता प्राण जाणार आहे. मान वर केली होती. सगळे ब्राह्मण पाहत होते, सगळे पाणी घेऊन जात होते. शांतीब्रह्म एकनाथ महाराज आले, पाहिलं गाढव तडफड करतंय. ते एवढ्या लांबून आलेलं गंगेची कावड, ते सगळं पाणी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी त्या गाढवाच्या मुखात समर्पित केलं. इतरांनी विचारलं, महाराज शेकडो मैलाचा आपण प्रवास केलाय, आता रामेश्वर क्षेत्र आलंय, 1 किलोमीटर राहिले आणि असं असताना तुम्ही ते गंगेचं पाणी गाढवाला समर्पित करता. तेव्हा नाथ महाराज सांगतात, माझा रामेश्वर गाढवातच आहे. विठ्ठल नामदेव आहे. द्वादशीचा प्रसंग आहे. द्वादशीला बार्शीला होते, भगवान बार्शीला होते. पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला आणि श्वान आला. श्वान नाम कुत्रा आला. तो कुत्रा काय करतो? पोळी घेऊन जातो. नामदेवरायाने हातामध्ये काठी नाही घेतली, नामदेवरायाने हातामध्ये तुपाची वाटी घेतली. देवा कोरडी पोळी खाऊ नका म्हटले, पोट दुखेल. कसं ओळखलं? नामा म्हणे खिसर पायी ओळखी झाली सर्वा ठाई. काय अनुभव आहे संतांचा. विश्वदेव सत्यत्वे. शांती ब्रह्म स्वतः देव झाले होते म्हणून त्यांना गाढवामध्ये देव दिसला. ऐक नाही कारण काय? जो स्वतः देव झालाय त्या जगामध्ये देव दिसतो. नामदेवरे स्वतः देव झाले होते म्हणून त्यांना कुत्र्यामध्ये अशा प्रकारचा पांडुरंग दिसला. आता आपल्याच गाढव का दिसतो ते त्यांनी ठरवावं. विठ्ठल साधू पुरुषांची प्रचिती आहे. रामायणात एक प्रसंग आपल्याला सांगतो. जेव्हा लक्ष्मणजींना ब्रह्मशक्ती लागल्यानंतर सुषेण वैद्याने सांगितलं की संजीवनी वल्ली जे आणतील त्या वल्लीच्या औषधानं लक्ष्मण भैया जिवंत होतील. आता कोण आणणार? श्री हनुमानजी महाराजांना प्रार्थना केली. श्री हनुमानजींनी सांगितलं काय काळजी करू नका. आणि मग राम कार्यामध्ये प्रतिबंध करण्यासाठी रावण काय करतो? काळनेमी नावाच्या राक्षसाला पाठवतो. तो काळनेमी नावाचा राक्षस रस्त्यामध्ये साधूचा वेश घेतो, आश्रम टाकतो आणि भजन सुरू करतो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आता श्रीराम जय राम जय जय राम जर नाव कोणी घेत असेल तर वारकऱ्याला किती आनंद होतो. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. जर कोणी भजन करत असेल तर वारकऱ्याला खूप आनंद होतो. महाराज हनुमानजी खाली उतरले, नाचू लागले. किती सुंदर भजन चाललेलं आहे. मग तो काळनेमी नावाचा दुष्ट राक्षस आहे. त्यावेळेस श्री हनुमानजी महाराजांना हा राक्षस आहे असं कळलं नाही. महाराज हा कोण आहे? साधूच आहे असं वाटलं. काय वाटलं? त्याचं कारण शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, सज्जनाचे मुख्य लक्षण ब्रह्मस्वरूप स्वयं आपण, जग देखणे ब्रह्मपूर्ण, कपट चिन्ह तो नेणे. भावात रामायणातली ओवी आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सांगतात साधू पुरुषाचं मुख्य लक्षण काय?
तो स्वतः ब्रह्मस्वरूप असतो आणि जगाला पाहताना ब्रह्मदृष्टीनं पाहतो. मला जेव्हा तो काळनेमी नावाचा राक्षस स्नानाला सरोवरावर पाठवतो, स्नान करत असताना ती मगर येते. हनुमानजीच्या कृपेने त्या मगरीचा उद्धार होतो. ती अप्सरा सांगते, महाराज हा साधू नाही, राक्षस आहे, राम कार्यामध्ये प्रतिबंध करण्यासाठी आलाय. तेव्हा श्री हनुमानजींना तो काळनेमी नावाचा राक्षस दिसतो, त्याला मारून टाकतात. सांगण्याचं तात्पर्य, सुरुवातीला हनुमानजी महाराजांना राक्षस दिसला नाही, साधू दिसला. त्याचं कारण विश्वदेव सत्यत्वे, त्यांना विश्वरूपानं प्रतीला न येता परमात्मा रूपानं प्रतीला येतं. आणखी एक उदाहरण सांगतो आपल्याला. 4 विकल्प करता येतील आपल्याला. काही वर्ग असा आहे त्यांच्या दृष्टीनं विश्वही असत्य आहे आणि देवही असत्य आहे. दुसरा वर्ग असा आहे त्यांच्या दृष्टीनं विश्व सत्य आहे पण देव असत्य आहे. तिसरा वर्ग आहे विश्वही सत्य मानतो देवही सत्य मानतो. आणि चौथा वर्ग आहे विश्व न मानता विश्वाला श्री पांडुरंगाचं रूप मानतो. एका वाक्यात मी स्पष्ट करतो. पहिला वर्ग आहे त्याच्या दृष्टीने विश्वही असत्य आहे आणि देवही असत्य आहे. गीतेतला 16व्या अध्यायातला श्लोक काढा. असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरणीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत काम हेतुकम. हा राक्षसी लोकांचा वर्ग आहे. त्यांच्या दृष्टीनं जगतही खोटं आहे आणि देवही खोटं आहे. मग काय किमन्यत काम हेतुकम असे त्यांची दृष्टी असते. हा पहिला वर्ग झाला. त्यांच्या दृष्टीनं देवही असत्य आहे विश्वही असत्य आहे. दुसरा वर्ग आहे विश्व सत्य मानतात पण देव असत्य मानतात. देवधर्म सांधी पडिले सकळ विषय गोंधळ गाजत असे. मग काय नाही, देवधर्म सांधाडत पडलेले असतात. फक्त काय करा, संसार करा, विषय भोगा अशी त्यांची धारणा असते. म्हणजे ते विश्व सत्य मानतात देवाला असत्य मानतात. तिसरा वर्ग आहे ते विश्वही सत्य मानतात आणि देवही सत्य मानतात. रामानुज मतवादी आहे. त्यांच्या दृष्टीने परमात्माही सत्य आहे आणि विश्वही सत्य आहे. पण आपलं वारकरी संप्रदाय तत्वज्ञान असं आहे, वारकरी संप्रदाय विश्व न मानता त्या विश्वाला श्री पांडुरंगाचं रूप मानतो. विठ्ठल ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आता प्रयोजन अनुद्देश्य मंदोपीनं प्रवर्तते. लोकांना तुकोबाराने सांगितले ते साधू पुरुषाची अशी अनुभूती आहे तर जगामध्ये सर्वत्र भगवान पांडुरंगाचं दर्शन होतं. लोकांनी विचारलं ठीक आहे त्यांना दर्शन होतं, आम्हाला फायदा काय? तेव्हा तुकोबारे सांगतात भाग्यवशात पुण्याईने महापुण्याईने अशा साधू पुरुषाचं जर तुम्हाला दर्शन झालं तर काय फळ आहे? अभंगाचं दुसरं चरण.
असे पाप नाशे दर्शने जगत गुरुशी तुकोबरे सांगता भाग्यवशात अशा महापुरुषांचं तुम्हाला दर्शन झालं. काय फळ आहे? पाप नाशे दर्शने. दर्शन मात्र तुमचं पाप गेल्याशिवाय राहणार नाही महाराज. 3 साधन सांगितलं गेलं. एक साधन काय करतं? पाप घालवतं पण पुण्य उत्पन्न करत नाही. एक साधन पुण्य उत्पन्न करतं पण पाप घालवत नाही. पण एक साधन असं आहे, पुण्यही उत्पन्न करतं पापही घालवतं. गंगेमध्ये स्नान केलं, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. गंगेमध्ये स्नान केलं की पाप जातं, पुण्य मिळत नाही. सप्त्यामध्ये पंगत दिली की पुण्य मिळतं, पाप जात नाही. पण ज्ञानोबरांच्या संजीव समाधीवर मस्तक ठेवलं, पापही जातं पुण्यही मिळतं. विठ्ठल भावे घेता सज्जनाची नावे तुका म्हणे पापे जाती संतांच्या जपे. एवढा मोठा महिमा साधू पुरुषांच्या दर्शनाचा आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो, वासुदेवची होतो अखंड वदने वदेतो. ज्ञानोबऱ्यांचं आपण नामचिंतन केलं तर साक्षात आपल्याला भगवान परमात्मा ज्ञान देतात. किंवा ऐशी 14 अक्षरे जो ऐके कर्ण विवरे की उच्चारी मुखद्वारे तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे. 14 अक्षर कोणते आहेत? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. या 14 अक्षराचा जो जप करतो त्याला प्रत्यक्ष भगवान श्री ज्ञानोबरे भेट देतात, असं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं वचन आहे महाराज. म्हणून पाप नासे दर्शने देवतया जवळी असे. श्रोत्यांनी शंका घेतली, महाराज तुम्ही सांगताय की त्या साधू पुरुषाजवळ परमात्म्याचा वास आहे. तुका म्हणे जेथे वसे भक्तराव तेथे नांदी देव संदेह नाही. पण आमची शंका आहे, आम्ही गीता ऐकलेली आहे, आम्ही पण प्रवचन कीर्तन ऐकतो. गीताशास्त्र सांगतं ममे वांशो जीवलोके सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्टो. एरवी सर्वांच्या हृदय दिशी प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा असताना तुम्ही सांगताय देव त्यांच्याजवळ आहे, असं कसं म्हणता म्हणे. तर तुकोबरे म्हणतात तुमचं म्हणणं बरोबर आहे, सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे मान्य आहे. पण आम्ही सांगतो संतांच्या जवळच देव आहे. त्याचं कारण आपल्या जवळ जरी देव असला, आपल्या जवळचा देव अज्ञात स्वरूपातला आहे महाराज, आहे का नाही. आपल्याजवळ देव आहे पण आपल्या जवळच्या देवाची आपल्याला ओळख नाही. पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेच्या पदरा आड परी ते अभेरुणी गोचड अशुद्ध काय नेघती का कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी परी पराग सेवेजे भ्रमरी जवळला चिपलोची उरे नातरी निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या हाती सहस्त्रवरी प्रत्येक बैसोनी उपवासू करिका दरिद्रीजी तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांतासी कामो विषयावरी. मला सांगा, त्या म्हशीच्या काशीरात दूध असतं, त्या त्वचेच्या पदराड दूध असतं, त्या पदराड त्या त्वचेच्या पदराड किती किलोमीटरचं अंतर आहे हो? काय 5 किलोमीटरचं अंतर आहे का? पदराच्या पलीकडे गेले की दूधच आहे. परी ते अव्हेरुणी गोचिड ते, परंतु गोचिड काय करतं? त्या दुधाचा तिरस्कार करतं आणि रक्ताचं सेवन करतं. तसं आपल्या हृदयामध्ये परमात्मा आहे पण आपल्या हृदयातल्या परमात्म्याची आपल्याला ओळख नाही. तुझं आहे तुझं पाशी परी तो जागा चुकलासी चिवडून या नासी तुझ्या घरच्यांनी केले. देव आपल्याजवळ आहे पण आपल्या जवळच्या देवाची आपल्याला ओळख नाही. ज्यांनी आपल्या हृदयातल्या देवाला ओळखलं हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धीसहित ओळखला हरी साठविला पोटी होता त्याची भेटी दुःख कायचे. ज्यांनी आपल्या हृदयामध्ये परमात्म्याला साठवलं, हृदयातल्या परमात्म्याला ओळखलं, तो जगामध्ये कसा आहे? धन्य आहे. महाराज एक तत्व आहे, भारतभूमी साधू संतांची आहे, ऋषीमुनींची आहे. हिमालयासारखे पवित्र पर्वत आहे, गंगा यमुना नदी सरस्वती भागीरथी चंद्रभागा इंद्रायणी देवी नर्मदा सगळ्या पवित्र नद्या ह्या भारतवर्षामध्ये महाराष्ट्रवर्षामध्ये आहेत. पण असं आहे, काही ठिकाणी फक्त क्षेत्रभूमीच आहे, काही ठिकाणी फक्त तीर्थभूमीच आहे, काही ठिकाणी फक्त देवच आहे महाराज. बघा आपण जर ऋषिकेशला गेलो, ऋषिकेशला देवता कोणती हो? तिथं देवता फक्त भगवती गंगा माता आहे. तिथं फक्त भगवती गंगा माता आहे, तिथं दुसरं तिसरं काही नाही, फक्त गंगा मातेचा महिमा आहे ऋषिकेश हरिद्वारला. पण आपण कुरुक्षेत्रावर गेलो, तिथं काय? तिथं देव पण नाही, तिथं तीर्थ पण नाही, ती भूमी क्षेत्रभूमी आहे. म्हणून कुरुक्षेत्र असं म्हटलेलं आहे. ती धर्मभूमी आहे, तिथं कर्म केलं पाप पुण्य निर्माण होत नाही. ती क्षेत्रभूमीच पावन आहे. तिथं देव पण नाही, तिथं तीर्थ पण नाही. काही ठिकाणी केवळ तीर्थ आहे, काही ठिकाणी फक्त क्षेत्रभूमी आहे. काही क्षेत्राला तुम्ही जा तिथं फक्त देवच आहे, तिथं तीर्थ पण नाही, क्षेत्र पण नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल ऐका, काय ठिकाणी तीर्थ आहेत, काय ठिकाणी क्षेत्र आहेत, काय ठिकाणी देव आहेत. त्यांनी मागच्या जन्मात भजन केलं नाही म्हणून अशी अवस्था झाली. विठ्ठल विठ्ठल
म्हणून तिकडे लक्ष देऊ नका, आपले तसं व्हायचं नाही तर ऐका नाही. महाराजांनी सांगितलं काय ठिकाणी तीर्थ आहेत, काय ठिकाणी क्षेत्र आहेत, काय ठिकाणी देवच आहेत, पण आमचे ज्ञानोबऱ्या जिथं आहेत पहा, आमचे तुकोबऱ्या जिथं आहेत. असं गुरुवर्य घुलेबाबा नेहमीच सांगायचे, जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अवतार होण्यापूर्वी देहू गावाला श्री क्षेत्र देहू म्हणत नव्हते, पण जेव्हा तुकोबऱ्यांचा अवतार झाला तेव्हा देहू गावाला श्री क्षेत्र देहू म्हणू लागले. आमचे संत महात्मे जिथं आहेत, आमचे संत महात्मे जिथं राहतात ती भूमी क्षेत्रभूमी आहे, ते तीर्थक्षेत्र जगितेची पवित्र. आमचे ज्ञानोबऱ्या जिथं राहतात तिथं साक्षात पांडुरंग परमात्मा वास करतात. नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. आणि आमचे ज्ञानोबऱ्या जिथं राहतात तिथं तीर्थे तया ठाया येथे पुनीत व्हावया पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. म्हणून देवतया जवळी असे पाप नासे दर्शने. एकदा मोठ्या प्रेमानं श्री पांडुरंगाचं मुखाने नाव आणि हाताने टाळी. विठोबार रघुमाय ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशी दर्शने. जगद्गुरु श्री तुकोबर आहे, जगद्गुरु श्री तुकोबर आहे. साधू पुरुषाची प्रचिती, साधू पुरुषाचा अनुभव आपल्या पुढं प्रकट करतात. प्रकट करत असताना साधू पुरुषांचा अनुभव सांगितला. त्यांना चराचरामध्ये ब्रह्मदर्शन आहे, चराचरामध्ये त्यांना परमात्म्याचं दर्शन आहे. मग अशा साधू पुरुषांचा आणखी काय अनुभव आहे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांग.
हे चाली भूती झाली समता जगद्गुरु श्री तुकोबर आहे साधू पुरुषाची प्रचिती आपल्या पुढे प्रकट करतायत. काय त्यांचा महिमा हो? काम क्रोधा नाही चाली वितराग भय क्रोधा मनमया मामुपाश्रिता बहो ज्ञान तपसा पूता मत भाव मागता. साधू संत महात्मे काम क्रोधाला सोडत नाहीत. काम क्रोध संत महात्मा सोडून निघून जातात. त्यांना माहिती आहे आपला पराक्रम जगावर आहे, पण साधू पुरुषावर आपला पराक्रम चालणार नाही. श्री अर्जुनाने देवाला प्रश्न केला, आता केन प्रयुक्तोयम पापंचरती पुरुषा आणि छन्नपी वार्ष्णे बलादिव नियोजित. सांगा म्हणे देवा, सर्वज्ञ होते हे हो पादही जाणते, पण तेही परधर्मे व्यभिचरिती कवने गुणे. बीजा आणि भुसा आंदून निवाडून येणे जैसा नाविक देख नाही तैसा बरळे कापा. जे असतसंगू सांडिती त्याची संस्कृत करिताना ध्याती वनवासी सेविती जनपदाते. ज्ञानोबाने किती गोड वर्णन केलंय. असा कुणाचा आग्रह आहे? असा कोण इच्छा नसताना त्यामध्ये प्रवृत्त होतो? त्यावेळेस देवाने सांगितलं, हे ज्ञान नदीचे भुजंग विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे जळे विन बुडविती आगी विन जाळीती न बोलता कवळीती प्राणियाते शस्त्रे विन साधिती दोरे विन बांधिती ज्ञानी अशी वदिती पैज घेऊन ये. असं ह्या महाकाम क्रोधाचा पराक्रम आहे. महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं एक मदन आहे, येडका आहे. येडका मदन तो केवळ पंचानन धडक मारिली शंकरा ब्रह्मयाचा केला मातेरा. इंद्रचंद्र दराला लावला जेणे तो केवळ पंचानन भस्मासुर मुकला प्राणासी त्याची गती झाली वालीसी. विश्वामित्रासारखा ऋषी नाडीला जेणे तो केवळ पंचानन. येडका मदन आहे, भयानक आहे महाराज. दुर्योधना मारिली गदा रावणाचा केला चेंदा. दुर्योधनाला गदा मारली, रावणाचा चेंदा केला आहे की नाही. भस्मासुर मुकला प्राणासी, वालीची गती तेच झाली महाराज. विश्वामित्रासारखा ऋषी नाडीला जेणे तो केवळ पंचानन. असा जरी भयंकर असला तो येडका, तरी पण त्या 4 महापुरुषांनी त्या येडक्याला जिंकलं महाराज. शुकदेवाने ध्यान धरुणी येडका आणि लाकलोनी एका जनार्दनी चरणी बांधिला जेणे तो केवळ पंचानन. भगवान शुकाचार्याने त्या मदन रूपी येडक्याला काय केलं? बांधलं. प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री घुले महाराज सांगायचे 4 महापुरुष आहेत त्यांनी कामाला जिंकलं महाराज. कोण 4 महापुरुष आहेत? भगवान शुकाचार्य मुनी जन्मता संसार त्यजेला शुके त्वची निष्कळंक तुका म्हणे. दुसरे महापुरुष आहेत पितामह भीष्म. तिसरे महापुरुष आहेत भगवान श्री कार्तिक स्वामी. आणि चौथे महापुरुष भक्तवर्य श्री हनुमान विठ्ठल. चौदाच्या परंपरेमध्ये नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोकाती भाविका ग्रंथार्थ्या जन्मतेनी प्रसंगे श्रीदेश मुनी अंगे येथुनी जन्म आगवी सोहळे की जे. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबरे सोपन काका गोरोबा काका नामदोरे नाथ महाराज सर्व संत मांदियाळी या ह्याच परंपरेतले आहेत. म्हणून त्यांनी काम क्रोधावर काम क्रोध बंदिखाने तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो कसावी. स्वामी विवेकानंद चरित्र सांगतो तुम्हाला. त्यांनी सांगितलं अमेरिकेला गेले. गीताशास्त्र जगामध्ये कसा आधारभूत ग्रंथ आहे. उद्या गीता जयंती आहे महाराज. आणि मग प्रवचन होते. सगळ्यांनी आपापले जे धर्मग्रंथ होते ते समोर आणून ठेवले. मुद्दाम भारताचा जो हिंदूचा धर्मग्रंथ आहे गीताशास्त्र लोकांनी मुद्दाम खाली घातलं आणि आपले जे काही धर्मग्रंथ आहे सगळे वर ठेवून दिले. सगळ्यांचे भाषणं झाली महाराज, सगळ्यांचे भाषणं झाली. आणि मग सगळे भाषण करताना त्यांचे पहिलं वाक्य राहायचं लेडीज अँड जेंटलमन इतर शास्त्रकारांचे. पण आमचे स्वामी विवेकानंद उभे राहिले. त्यांनी लेडीज अँड जेंटलमन म्हटलं नाही, माझ्या आत्मरूप बंधू आणि भगिनीनो म्हटले महाराज. बंधू आणि भगिनी शब्दाचा उच्चार केल्यावर संपूर्ण सभेमध्ये टाळ्याचा वर्षाव झाला, टाळ्याचा कडकडाट झाला. आणि स्वामी विवेकानंद सांगतात तुम्ही सिद्ध करून दिले. ज्या अर्थी तुम्ही आमचा ग्रंथ सर्वांच्या खाली घातलाय त्या अर्थी तुम्ही सिद्ध करून दिले की सर्व ग्रंथाला आधार श्रीमद भगवद्गीता आधार आहे. विठ्ठल विठ्ठल. सुंदर प्रवचन केलं. प्रवचन झाल्यानंतर एक माता स्वामीजींकडे आल्या. म्हटले महाराज माझी एक इच्छा आहे, मला तुमच्यावर विवाह करावा वाटतो. स्वामीजींनी विचारलं माताजी अशी इच्छा निर्माण का झाली? तेव्हा माताजींनी सांगितले की तुमच्यासारखा मुलगा मला व्हावा, बोलणारा, चांगला बोलणारा, म्हणून मला तुमच्यावर लग्न करायचे. स्वामी विवेकानंद सांगितलं म्हटले आई आपलं लग्न झाल्यानंतर आपल्यासारखा मुलगा होईल का नाही सांगता येत नाही, मलाच मुलगा मान ना. विठ्ठल यांच्या चरित्रातला गोड प्रसंग आहे. पराविया नारी रुक्माई समान हे गेले नेमून ठाईची जगद्गुरु तुकोबर आहे त्या मातोश्रीला सांगता जाई व तू माते न करी सायास. आपला वारकरी संप्रदाय किती श्रेष्ठ आहे महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांकडे सुभेदाराची कल्याण सुभेदार सून आणली गेली.
महाराजांनी आऊसाहेबाकडून साडी चोळी देऊन बोळवणूक केली. काय हिंदू धर्म आहे महाराज? गुरुवारे भुले बाबा सांगायचे, अरे आपल्या डोक्यात शेंडे आहेत ना, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहेत. विठ्ठल आशिकी कला जाती, मथुरा मस्जिद होती. अगर एक छत्रपती शिवाजी न होते तो सुन्नत सबके होते. काय धर्मनिष्ठ राजा आहे महाराज. परस्त्रीला आई समान मानणारा, आऊसाहेबाकडून साडी चोळी देऊन बोलणूक केली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे ईश्वरी अवतार आहेत, धर्माचे अवतार आहेत, धर्माची मूर्ती आहेत. किती मोठं धर्माचं रक्षण केलंय. कामक्रोधा नाही चाले, भूती झाली समता. ऐकले किती किती उदाहरण सांगायचे. कामाचा पराक्रम संतावर चालत नाही, क्रोधाचा पराक्रम संतावर चालत नाही. यवन अंगावर थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला. नाथ महाराज ते यवनाला म्हणतात, अरे म्हटले मी फक्त दिवसातून 3 वेळा गोदावरीचं स्नान करायचो, पण तुझ्यामुळे मला 108 वेळा स्नान घडलं. की तुझे उपकार किती आहेत. प्रसाद देऊन मुक्त केला. एक महात्मा होते, गंगेच्या काठावर राहत होते. भजन करावं, नामस्मरण करावं, काकडा करावा, हरिपाठ करावा. एकदा गावामध्ये आले. गावामध्ये आल्यानंतर बांगड्याचं दुकान होतं. बांगड्याचं दुकान आल्यानंतर दुकानामध्ये गेले, बांगड्या फोडू लागले. आता दुकानातल्या बांगड्या फोडल्यावर काही दुकानदार आरती करेल का महाराज? दुकानदाराने हातामध्ये काठी घेतली आणि त्या साधूला मारायला सुरुवात केली. गावातले सज्जन लोक आले, थांबा दुकानदार थांबा, महात्मा आहे, गंगेच्या काठी राहतो, भजन करतो, नामस्मरण करतो, आपण विचारू असं आपण काय केलं? सज्जनांनी त्या साधूंना विचारलं, महात्माजी तुम्हाला माहिती आहे बांगड्या फोडल्यानंतर दुकानदार मारणारे, मग बांगड्या का फोडल्या? त्या महात्माजीने इतकं गोड उत्तर दिलं. म्हटलं ऐका म्हणे, मला माहिती आहे बांगड्या फोडल्यानंतर दुकानदार मला मारणार आहे, पण बांगड्या फोडल्यानंतर दुकानदाराने मला मारल्यानंतर माझ्या मनामध्ये क्रोध येतो का नाही हे बघण्यासाठी बांगड्या फोडल्या. विठ्ठल विठ्ठल. काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता. आणि त्या साधू पुरुषाला सर्व चराचरामध्ये आपला परका, माझा तुझा, उंच नीच, गरीब श्रीमंत असा कसल्याही प्रकारचा भेद राहत नाही. भूती झाली समता. सर्व चराचरामध्ये विश्वचे माझे घर, ऐशी मती जयाची शिर किंबवना चराचर आपण झाला. सुरुवातीला मी बोललो विद्या विनय संपन्ने, ब्राह्मणे गवी असलेली, शुनीचे व शोपाकेच, पंडित हा समदर्शन. हा एक तुकोबऱ्यांच्या चरित्रातलं एक उदाहरण सांगतो. आईसाहेबांनी महाराजांना सांगितलं, म्हटले महाराज आपले मुलं ऊस मागतात तेवढा ऊस आणून द्या. आता महाराजांचा नियम आहे संसारातलं काही करायचं नाही, पण परमार्थातलं केल्याशिवाय राहायचं नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य. गावातल्या लोकांनी कोणी काम सांगितलं आलोच म्हणे, सगळं काम करतो, पण घरात काय सांगितलं की महाराज काहीच करत नव्हते. आता आईसाहेबांची इच्छा होती, जिजाबाईंनी सांगितलं मुलं ऊस मागतात ऊस आणून द्या. जिजाबाई काळजी करू नका म्हणे, आज दिवसभर पाटलाचं शेत राखतो आणि मुलांना ऊस घेऊन येतो. दिवसभर पाटला शेतामध्ये तुकोबराय गेले, भजन चालले, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. शेत राखलं. आता पाटलाने एवढी मोठी 10-20 ऊस बांधली, मोडी बांधली, तुकोबऱ्यांच्या खांद्यावर दिले, गळ्यामध्ये विनय, हातामध्ये चिपळे, भजन चाललंय, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. दिहो गावामध्ये तुकोबराय आले. आता ऊस पाहिला, लहान लहान मुलं गावामध्ये होते. ऊस पाहिल्यावर कोणी शांत राहील का? एक पोरगा पळतच आला, बाबा मला एक ऊस दे ना. हो बाळा तुला एक घे. तो निघून गेला. दुसऱ्या मुलाने विचारलं कुठून आणलं? बाबाने दिला. चला बाबांकडे. दुसरा पोरगा पळत आला, बाबा त्याला दिलाय, मला द्या. तिसरा चौथा सारी दिंडीच आली महाराज. सगळ्या दिंडीला, सगळ्या विद्यार्थ्याला तुकाराम महाराजांनी ऊस वाटून दिला. 10-20 ऊसाची मोडी होती, फक्त एकच ऊस शिल्लक राहिला. कशी तरी तुकोबराय घरी आले. आल्यानंतर आईसाहेबांनी विचारलं ऊस कुठं आहे? घ्या जिजाबाई घ्या. ऊस दिला. आता आईसाहेबांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे, बरे झाले देवा बाईला कर्कशा. संत कवी महिपती महाराज सांगतात आईसाहेबांनी तो ऊस काय केला, श्री तुकोबऱ्यांच्या पाठीला स्पर्श केला. स्पर्श केल्यावर त्याचे 3 तुकडे झाले. 3 तुकडे झाल्यानंतर तुकाराम महाराज जिजाबाईला म्हणतात, जिजाबाई खूप चांगलं झालं. पहिला तुकडा भागीरथीला, दुसरा महादेवाला आणि तिसरा तुला. विठ्ठल जिजाबाईला तुकोबराय म्हणतात, महाराज तुम्हाला आम्ही ऊसाची मोडी सांगितली होती आणि तुम्ही एकच ऊस घेऊन आले. तुकाराम महाराज जिजाबाईला सांगतात, जिजाबाई तुझं खूप मोठं भाग्य आहे म्हणे. हा ऊस शिल्लक का राहिला माहितीये? हा ऊस मागायला कोणी पोरगाच आला नाही म्हणून शिल्लक राहिला, नाहीतर हाही देऊन टाकला असता. विठ्ठल भूती झाली समता. त्यांना आपलं परक, माझं तुझं, उंच नीच गरीब श्रीमंत हा भेद राहिलेला नसतो. देवता जवळी असे पापनाशे दर्शने. आणि परमार्थातली सर्वात श्रेष्ठ अनुभूती जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 4थ्या चरणात.
भेदाभेद गेला वाद खंडोनी सगळ्यात मोठी प्रचिती आहे, सगळ्यात मोठी अनुभूती आहे. भेद माणसाला दुःख देतो. द्वितीयात वय भयम भवती तुझे जवळजवळ घडे तो तो संसार भय जोडे. मनुष्याने भेद पाहिला की मृत्यूपेक्षा भयंकर मृत्यूला प्राप्त होतो. म्हणून मी देह हा एक भेद आहे, मी ब्रह्म हा एक भेद आहे. दोन्ही भेद स्वरूपाच्या दृष्टीनं बाधक आहेत. शास्त्रामध्ये 5 प्रकारचा भेद सांगितला. जीव ईश्वराचा, जीव जीवाचा, जीव जडाचा, ईश्वर जडाचा, जडा जडाचा. हे 5 प्रकारचे भेद साधू पुरुषांचे निवृत्त झालेले असतात. महाराज, मी देहवृत्तीसुद्धा दुःखाला कारणीभूत आहे आणि मी ब्रह्मवृत्तीसुद्धा दुःखाला कारणीभूत आहे. मी ब्रह्मवृत्तीनं मी देहवृत्ती घालवून टाकायची, मग मी ब्रह्मवृत्ती तरी ठेवायची का हो? प्रातस्मरणीय श्रीगुरु साधक हृदय संजीवनी असणारे प्रातस्मरणीय गुरु असे डॉक्टर बाबा सांगतात, नेहमी सांगतात की मी देहवृत्ती म्हणजे सूतक आहे आणि मी ब्रह्म म्हणजे सूतकातलं सोहळं आहे. विठ्ठल पेक्षा सुद्धा मी ब्रह्मवृत्ती जास्त दुःखाला कारणीभूत आहे. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन यदी भ्रम. मग काय करा आता? अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जया जनितया हरपते घनी अज्ञान तत्वी. ते अज्ञान ज्ञानी बुडालिया ज्ञानी कीर्ती मुखत्व केलिया जैसा वन्नी काष्ट जाळून या स्वयं जळे तैसे अज्ञान ज्ञाने नेले आपण वस्तू देऊन गेले ऐसे जाणणे विन उरले जाणते जे. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पाप नाशे. दर्शन एकदा मोठ्या प्रेमानं जगद्गुरु श्री तुकोबर यांचं मुखाने नाम आणि हाताने टाळी. तुकाराम जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की.